26 जानेवारीच्या दिवशी आज आम्हाला हे सगळं करावं लागतंय, त्याच्याबद्दल मला खरंच लज्जास्पद वाटतंय. टीचर लोकांचा पगार झालेला नाही, हे प्रॉब्लेम त्यांचे होते, तर त्यांनी त्यांच्या लेवलवरती सॉल्व्ह करायला पाहिजे होते. आमच्याकडनं बसचं दुप्पट पेमेंट वसूल केलं जात आहे. बसचं दुप्पट पेमेंट ज्या ठिकाणी 10,000 होतं त्या ठिकाणी 18,000 20,000 हजार रुपये पेमेंट वसूल केले जात आहे. तर 4 ब्रँचचा आतापर्यंत स्ट्राईक झाला होता, कुठेही समोर येऊन बोलले नव्हते. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. मॅथचे टीचर्स हे आता जस्ट पास आउट होऊन आलेले आहेत क्लासमध्ये आणि ते मॅथ शिकवतात. म्हणजे काय कुठल्या कुठल्या ह्याच्याप्रमाणे शिकवतात, कुठल्या एक्सपिरियन्स नुसार शिकवतात. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. जो काही सेगर स्प्रिंगडेलचा प्रॉब्लेम आहे, जो सॅलरी आणि मॅनेजमेंट, तो मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे. पण त्याचा संपूर्ण परिणाम त्यांनी मुलांवर आणला. मुलांना फोर्सफुली सुट्टी देणं, शाळा व्यवस्थित न घेणं, एक्झाम ऑलिम्पियाडची एक्झाम त्यांनी कॅन्सल केली किंवा पुढे ढकलली. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. 4 ब्रँचचा आतापर्यंत स्ट्राईक झाला होता, कुठेही समोर येऊन बोलले नव्हते. आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की ते समोर येऊन बोललेले आहेत. त्यातल्या किती गोष्ट खरी होतात ते पाहण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहे. आणि जोपर्यंत आपल्या मुलांच्या शाळा चालू होण्याची तारीख लेखी स्वरूपात आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत इथून कुठलाही पालक हलणार नाही. 26 जानेवारीच्या दिवशी आज आम्हाला हे सगळं करावं लागतंय, त्याच्याबद्दल मला खरंच लज्जास्पद वाटतंय. कारण वेळ अशी आणली आहे ना, माझा मुलगा, आमची सगळ्यांची मुलं नेक्स्ट इयर 10वीला जातील, जे आता 9वीला आहे. आणि अभ्यासाचा आता काहीही पत्ता नाहीये. 10 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे त्यांना सवय लागली आहे की जसे दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असे वावरतायत. जर हा पगाराचा विषय असेल तर पगाराचा विषय वेगळा आहे. त्यांच्या ह्याच्यात त्यांनी सॉर्ट आउट करून घ्यायला पाहिजे, जे की पॅरेंट्स पर्यंत, स्टुडंट्स पर्यंत यायला नकोय. पॅरेंट्स लोक स्टुडंटसाठी सगळ्या फीज वगैरे भरलेल्या आहेत. थोड्याफार फीज असतील, काहींच्या असतीलच प्रॉब्लेम्स, तर त्यांचे नाही भरलेले, एकदम थोडेफार. पण 80% वरती फी सगळ्यांच्या भरलेल्या आहेत. जर आम्ही फी भरतोय तर आम्हालाही एज्युकेशन मिळावं, एवढीच इच्छा आहे. सर्व मुलांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे की मुलांचं पूर्ण लक्ष विचलित झालं आहे. सर्व मुलांच्या डोक्यात एकच घुसलं आहे की आपली शाळा बंद आहे. त्या हिशोबाने मुलं भरकटले, अभ्यास विषय सोडून दिलेला आहे त्यांनी. दुसरी गोष्ट, टीचर लोकांचं पेमेंट प्लस स्कूलचे ड्रायव्हर मावशी यांचं पेमेंट जर ह्यांनी 36 महिने 36 मंथ जर रखडवलेलं असेल तर ती लोक सुद्धा आतापर्यंत काय करत होती. आमच्याकडनं बसचं दुप्पट पेमेंट वसूल केलं जात आहे. बसचं दुप्पट पेमेंट ज्या ठिकाणी 10,000 होतं त्या ठिकाणी 18,000 20,000 हजार रुपये पेमेंट वसूल केले जात आहे. तरी सुद्धा त्या लोकांचं पेमेंट केलं नाहीये, काय केलं नाहीये. हे लोक आतापर्यंत, ह्या लोकांनी जर पहिलाच हा इश्यू जर निर्माण केला असता तर आता ही स्टेज आली नसती. ह्या लोकांमुळं पूर्ण स्टुडंट लोकांना, पॅरेंट्स लोकांना पूर्ण एक आपण तकलीफ म्हणतो ती पोचलेली आहे. आणि आता प्रजासत्ताक दिनाचा एवढा छान दिवस असताना, एवढा सर्व मुलांचा एन्जॉय करण्याचा दिवस असताना आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे. हे खूप वाईट. हे माझे 2 शब्द थांबव आहे. गेल्या 10 दिवसापासून सायकलिंगच्या रेसिंगच्या नावाखाली आमच्या सर्व मुलांना या शाळेने जे काही सुट्ट्या दिलेल्या आहेत याच्यावरती ते आम्ही ज्यावेळेस सगळे पालक त्यांना जाब विचारण्यासाठी इथे आज आलेलो असताना त्यांनी आम्हाला खूप म्हणजे त्यांचं जे उत्तर होतं आमच्यासाठी ते अपेक्षित उत्तर नव्हतं. हे हा इश्यू त्यांच्यासाठी जो किरकोळ आहे असं ते आम्हाला सांगतायत. परंतु हा विषय आमच्या पाल्यांसाठी, आमच्या मुलांसाठी हा भविष्याचा विषय आहे. इथे मुलांचे खूप नुकसान होत आहे. आणि गेल्या 10 दिवसापासून शाळेला सुट्टीच आहे, मुलांचा अभ्यास नाहीये, होमवर्क नाहीये. तर या गोष्टीचं त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे की आमची मुलांचं जे नुकसान होत आहे ते लवकरात लवकर भरून काढावं आणि उद्यापासून शाळा सुरू करावी. तुम्ही फ्रेशर भरती करतायत. आता माझ्या मुलाच्या क्लासमध्ये मॅथचे टीचर्स आहेत. मॅथचे टीचर्स हे आता जस्ट पास आउट होऊन आलेले आहेत क्लासमध्ये आणि ते मॅथ शिकवतात. म्हणजे काय कुठल्या कुठल्या ह्याच्याप्रमाणे शिकवतात, कुठल्या एक्सपिरियन्स नुसार शिकवतात हे त्यांनाच माहिती नाहीये. आणि जेव्हा ऑफ पिरियड असतात त्यांना सरळ झोपायला सांगतात मुलांना. म्हणजे हे काय चाललंय, म्हणजे आपण कुठं भरकटत चाललेलो आहोत आणि आपला समाज कुठं चाललेला आहे, आपण म्हणजे ह्या पिढीला काय देणार आहोत हेच कळत नाहीये. बरं, आम्ही फी भरतोय, सगळं करतोय आणि सर म्हणतात आमच्या आरटीचे पैसे आडले. आरटी आणि तुमचा गव्हर्नमेंटचा संबंध आहे, थोडी पॅरेंटचा संबंध आहे. पॅरेंट लोकांनी सगळे पैसे भरलेले आहेत. बरं, असं नाहीये की पूर्ण तुम्ही असं पण करत नाही की पैसे न भरता तुम्ही स्कूलमध्ये पण येऊ देत नाही ना, त्यांचे जे परीक्षा असतात त्यांचे आम्हाला रिपोर्ट्स दाखवत नाहीत. तर मग तुम्ही कशावर म्हणता की पॅरेंट लोकांनी पैसे भरलेले नाहीयेत.
त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यावरती खूप इन्कम टॅक्स होता, आमचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स होते, टीचर लोकांचा पगार झालेला नाही. हे प्रॉब्लेम त्यांचे होते, तर त्यांनी त्यांच्या लेवलवरती सॉल्व्ह करायला पाहिजे होते. मुलांचं असं नुकसान करायला नको होतं. अजूनही त्यांचं असं मत आहे की आम्ही आमच्या लेवलवर सॉल्व्ह करतो, पण ते कधी करणार आहेत, काय करणार आहेत, कधी स्कूल चालू करणार आहेत, कधी एक्झाम घेणार आहेत, असं ते काहीही सांगत नाहीयेत. आपण इथे पाहू शकता की खूप सारे पेरेंट्स इथे आलेले आहेत, सगळे आपले काम सोडून आलेले आहेत. मुलं घरी काहीही अभ्यास करत नाही. मुलांना हेच माहिती नाही की स्कूल कधी चालू होणार आहे. गेली 2 महिने झालं क्लासमध्ये काही शिकवलं जात नाही. मुलं फक्त येतात आणि घरी जातात. 80% पालकांनी फी भरलेली आहे. त्यांच्या मुलांचं नुकसान का व्हावं, स्टाफचं पेमेंट होत नाहीये याच्याशी पॅरेंट्सचा काहीच कन्सर्न नसावा. सर, आम्हाला टीचिंग स्टाफचं पेमेंट किती बाकी आहे, काय बाकी आहे हा आमचा प्रश्न नाहीये. हा शाळेचा आणि मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न फक्त हाच आहे की आमच्या मुलांचं रेग्युलर स्कूलिंग व्हायला पाहिजे. मुलांची एक्झाम मिड मध्ये बंद केलेली आहे, हे सोल्युशन नाहीये. चालू एक्झाम मध्ये मुलांची शाळा बंद केलेली आहे, हे सोल्युशन नाहीये. की जे शिक्षक आहेत ते सुद्धा व्यवस्थित शिकवत नाहीये. कशामुळे आहे म्हणून यांना मला एक विचारायचंय की तुम्हाला शासनाकडनं अशी किती येणे की त्याच्यामुळे तुमच्या स्टाफचा पगार करत नाही. हो बरोबर आहे सर ऐका ना. सर, मला एकच प्रश्न आहे की स्कूल तुम्ही चालू करावी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आम्ही सिंहगड स्प्रिंगडेल ह्या नावांनी मुलं टाकलेली आहोत. नवले सर, तुमच्याकडे बघून आम्ही मुलं टाकलेली आहोत या स्कूलमध्ये. दुसऱ्या कुठल्याही स्कूलमध्ये आम्ही नाही जाणार आहे, आम्ही इथंच राहणार आहे. आमचं स्कूल चालू करा. क्वालिटी ऑफ एज्युकेशन पाहिजे आणि सगळे टीचर्स आम्हाला आमच्या मुलांबरोबर पाहिजे. आम्हाला न्यू स्टाफ नकोय, प्लीज सर. सगळ्यांचं झालं असं तर सगळ्यांना देऊ का? स्लोगन स्कूलचं नाव आपण तर त्यामध्ये शिकलेलो आहोत आणि चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे. हेच आपल्या मुलांना मिळण्यासाठी इथं सगळ्यांनी थांबायचं. पण जो आता प्रॉब्लेम झाला तो मॅनेजमेंटचा, आपला काही प्रॉब्लेम नाहीये. मुलांमध्ये गेल्या पेयरच होत नाही. हा म्हणजे किती मोठा मुद्दा आहे. शाळेमध्ये ज्या टेम्पररी शिक्षिका भरलेल्या तासिकांवरती त्यांच्याकडून अजिबात व्यवस्थित शिकवलं जात नाहीत. जुन्या टीचर्स लोकांचं आणि मुलांचं बॉन्डिंग होतं. जुने शिक्षक सोडून चाललेत पगाराच्या हिशोबामुळे. नवीन शिक्षक येतात, त्यांना काही इंटरेस्ट नाही शिकवण्यामध्ये. उगाच आपलं ते शिकवायचं म्हणून शिकवतात. ना त्या नोटबुक चेक करतात, ना काही करत, ना काही गोष्टी करत, ना मुलांकडे लक्ष देत. म्हणजे अक्षरशः मुलांना शाळेत लागलं तर त्यांना हॉस्पिटलाइज पण नाही करत. ही सगळ्या बऱ्याच पालकांची तक्रार आहे. टीचर लोक सगळे मोबाईल बघत असतात, मुलांना पीडीएफ वगैरे पाठवून देतात, त्यांचं रिडिंग करा म्हणतात आणि सगळं मोबाईलवर बसतात. या सगळ्यांची उत्तर आम्हाला पॅरेंट्स लोकांना पाहिजे. हॅलो हॅलो, शांतपणे ऐकून घ्या. हे इश्यूज फार किरकोळ आहेत आमच्या दृष्टीनं. आमच्या दृष्टीने आम्ही ऐकून तर घ्या. आमच्या दृष्टीने किरकोळ, आम्ही इमिजिएटली त्याच्यावर ऍक्शन घेऊन ते सगळे एक आठवड्याच्या स्मूदन करू शकतो. लेखी लिहून आणा, सही करून देतो. ज्यांना कोणाला लेखी सगळ्या पेरेंटने निवेदन करावं. ह्या गोष्टी काही आम्हाला नवीन नाहीत. हेच एज्युकेशन चांगलं देणं तेवढ्यासाठी. आणि जे काही शिक्षक शिकवत नसतील किंवा ते आम्ही 3 ते 4 दिवसात सगळं स्मूदन करतोय. त्यांना त्याचं एकमेव कारण आहे सगळ्यांचे पगार करणं. त्याचे आम्ही लाईन आउट केलेले आहे. येते 8 ते 10 दिवसात सगळ्यांचे पगार होऊन जातील. त्यामुळं
नाही नाही, सवय नाही. मी थांबा, मी काय म्हणलो ते तुम्ही नीट. या गोष्टी आम्हाला नवीन नाहीत. असं जे सांगतात त्या आमच्या कानावर आल्या. आता त्या 8 ते 10 दिवसात तुम्हाला सगळं स्ट्रेटन करून देऊ आम्ही. परत एकदा सांगतो सगळ्याचा मेन फोकस शिक्षकांच्या पगाराचा आहे. तो आम्ही करत आहोत. साधारणपणे 31 तारखेपर्यंत मेजॉरिटी ऑफ द पेमेंट सेटल झालेले असतील. मी शिक्षकाशी स्वतंत्र बोलतोय आणि शिक्षकाशी बोलून ते सगळं सेटल करून देतोय. तुम्ही काय काळजी करू नका. चालू तुमच्यासाठी हा क्षुल्लक विषय आहे. तर आम्ही एक्सपेक्ट करू का तुम्ही उद्या स्कूल चालू करसाल? आजचा इश्यू सॉर्ट आउट होऊ शकत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट ही संस्था खूप मोठी आहे. खूप वर्ष झाले चांगले स्टुडंट बाहेर निघालेले आहेत. बरोबर आहे. प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आम्हाला सांगताय गव्हर्नमेंट कडनं पैसे नाही. पॅरेंट्सनी फी भरलेली आहे. माझे 2 मुलं शिकताय तिथे, बरं का. तर तुम्हाला सांगतो असं काही संबंध नाहीये की तुम्ही हे सांगूच नका आम्हाला की गव्हर्नमेंट कडनं. तुम्ही तुमच्या खिशातनं पैसे द्या, मॅनेजमेंटच्या ह्याच्यातनं द्या, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न. पॅरेंटचं काही घेणं नाही. हे बघा, ते सायकलिंग रेस होती, त्याच्या खाली ठीक आहे 1 आठवडा गेला. विदाउट नोटिफिकेशन स्कूलची एक्झाम चालू होती सर. स्कूलची एक्झाम चालू असताना तुम्ही सुट्ट्या दिल्या. आम्ही अंडरस्टँड करू शकतो की सायकलिंग रेस होती, पण सायकलिंग रेस साठी फक्त 2 दिवस सुट्टी होती स्कूलला. बाकीच्या दिवस सगळ्या स्कूल चालू होत्या. आपली स्कूल बंद होती. आणि आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही वेळेवर फी भरलेली आहे. तुम्ही उद्याच्या उद्या स्कूल चालू करा आणि आम्हाला हे तुम्ही गॅरंटी द्या की बाबा इथून पुढे अशी गोष्ट होणार नाही. स्कूल स्टाफ स्ट्राईक करतोय. आणि अजून एक वैयक्तिक सांगतो तुम्हाला, तुमचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, सुपरवायझर ह्यांचा पॅरेंट्सला दाबतात, स्टाफला दाबतात, हे दाबतात. दुसरी गोष्ट मला सांगा, हे आमचे मिडल लेअर आहेत. तुमच्याशी त्यांचं कनेक्ट आहे, पॅरेंट्सशी त्यांचं कनेक्ट आहे. त्यांचं काम आहे तुम्हाला कम्युनिकेट करणे. वेळेवर ऍक्शन झाले पाहिजेत. कारण का मला सांगा, सपोर्टिंग स्टाफ प्लस बस ड्रायव्हर्स, टीचर्स ह्यांचे पगार होत नाही. त्याच्यासाठी स्टुडंटला का तुम्ही धरता? आणि आम्ही जर क्वेश्चन प्रिन्सिपलला विचारला, मला सांगा, आम्हाला स्कूलला नोटिफिकेशन येते की तुम्ही फी भरत नाही, तुम्हाला रिझल्ट दाखवणार नाही. आणि पगार जर दिला नाही तर टीचर स्टाफ मध्ये बसलेले असतात, क्लासवर कोणी नसतं. घरी येऊन मुलं आम्हाला सांगतात की बाबा क्लास होत नाहीये. आठवडा झालं, 2 आठवडा झालं, आता हे 2 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं चाललंय. आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तुम्ही खूप मोठे सर आहेत आणि तुम्ही एवढी मोठी संस्था चालवताय. आतापर्यंत हा इश्यू सॉर्ट आउट कधीच झाला पाहिजे होता. आतापर्यंत का नाही झाला? आणि जर तुमच्यासाठी शिल्लकच गोष्ट तर उद्याच्या उद्या आजच्याच का सॉर्ट आउट होऊ शकत नाही? हा मला आन्सर द्या. हॅलो. आणि सगळ्या शाखा एकच नाही, सगळ्या शाखा. हॅलो. मला आपल्या सगळ्यांच्या भावना समजलेल्या आहेत. सर्वांच्या भावना ह्या कळलेल्या आहेत. तुमच्या अडचणी पण समजलेल्या आहेत. त्याच्यावर आपण तोडगा उद्यापासूनच काढू. मला फक्त शिक्षकाशी बोलू द्या. शिक्षकाशी बोललं, बऱ्याच वेळा बोलणं झालंय. हा मेन प्रॉब्लेम आपल्याला तुम्हाला एप्रिल मध्ये दिलेला आहे.